दूध पूर्ण थंड झालंय. आता या भांड्यात बिस्किट, बोरबॉन बिस्किट, अजून चोकोबार, अजून दूध सोबत टाकू आणि मग मिक्सरला लावू. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी स्वार्थी ब्लॉग. स्वागत तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आजची पण रेसिपी थोडी वेगळी आहे, कारण आज ज्यूस बनवणार आहे मी. तो ज्यूस मम्मीला पण आवडेल म्हणून मी आज लेट ब्लॉग चालू केले. आज पण आजच्या ज्यूसचं नाव आहे बोरबॉन चॉकलेट मिल्कशेक. हा मिल्कशेक असणार आहे. त्यासाठी ना थोडी सामग्री लागणार आहे, ती दुकानात जाऊन फटाक देशील आणतो. सुन ना, सुन ना, एक बोरबॉन दे और दूध पाव लीटर कितने का है? दूध कौन सा है? गाय का 50 रुपए लीटर. पाव लीटर नहीं क्या? 2 दिन आपने दूध नहीं दिया था. और एक चौकोबार दे. हाँ. मम्मी तिकडं काम करते आपलं आणि मी माझं काम करतोय. हे बघा, हे दूध आता तापत ठेवू आपण. ह्याच्या तापल्याच्या नंतर पुढची प्रोसेस. हे बघा, दूध तापत ठेवलंय. आता जोपर्यंत दूध तापून होत नाही तोपर्यंत आपण बिस्किट फोडून ठेवू. म्हणजे बोरबॉन बिस्किट फोडून ठेवू, नाही का? तुकडे तुकडे करून ठेवू बिस्किटचे. मम्मी तिकडे चाय बनवते स्वतःसाठी. मग मिक्सर कुठे आहे? वरती आहे. मिक्सर हां, करायचं ना दुपारपासून. अरे तुला पाजायचंय, मला तुला दाखवायचंय मला पाजून मी कसं वाटलं करून. तुझे मला हे घ्यायचंय नाही का, ते काय त्याला बोलतात? नाही रे, तुला टेस्ट करवायचंय. तुझी प्रतिक्रियाच बोलतात ना त्याला. दूध तापत आलंय. बिस्किटचे तुकडे पण झालेले आहेत. हे बघा, दूध तापून झालंय. आता ना दूध थंड करायला ठेवतो मी. पंखा वगैरे पूर्ण चालू करून पद्धतशीर दूध पूर्ण थंड झालं पाहिजे. नाहीतर ना गरम गरम दूध या भांड्यात टाकलं ना, मिक्सरच बंद होऊन जाईल, नाही का मग पूर्ण. आणि मिक्सरचं भांडं उडेल पण बहुतेक. काय होईल काय माहिती नाही, म्हणून थंड करूनच आपण बनवू ते. म्हणून आता थंड करायला ठेवू. काय पाहिजे का तुला? हा दे ना चाय मला पण. तोपर्यंत थंड होईपर्यंत मी चाय बिस्किट खातो. चाय आणि ब्रेड खातो. बिस्किट तर नाही खाऊ शकत, कारण ह्याच्यानेच बनवायचं आहे. इथं मी ब्रेड चाय खातोय आणि तिथं आपलं दूध तापत ठेवलंय बघा. वेट करतोय भाई. दूध पूर्ण थंड झालंय. आता या भांड्यात बिस्किट, बोरबॉन बिस्किट, अजून चोकोबार, अजून दूध सोबत टाकू आणि मग मिक्सरला लावू. लेट्स स्टार्ट बोरबॉन चॉकलेट मिल्कशेक. हे बघा, बोरबॉन बिस्किट, दूध आणि त्याच्यामध्ये चॉकोबार टाकलाय. आता हे बंद करू.
रेडी झालंय बघा. माझा बोरबॉन चॉकोबार मिल्कशेक रेडी आहे. टॅन्टणा. आता ह्याला काचेच्या ग्लासमध्ये काढू आणि मम्मीला टेस्ट करायला देऊ. मम्मीला विचारू कसं बनलंय ते, कारण मम्मीच सांगू शकते की कसं बनलंय ते, कारण घरी कोणच नाही आहे, फक्त मम्मीच आहे आणि मीच आहे. मी पिऊन मीच सांगितलं नाही खराब बनला असेल तरी पण नाही का मी बोलून हा भाई एक नंबर बनले, पण मम्मी खरं सांगेल. तर हे ह्याच्यात काढू आता. अम्मा हे घे, हे टेस्ट करून मला सांग की कसं बनलंय ते. खरं खरं सांगा. मस्त. पक्का? ठेव. मम्मी खोटा नाही बोलणार, पण मी पण टेस्ट फ्रीज करून मध्ये ठेव. बघतो. दादाला पण ठेव. दादाला पण ठेवू आपण, पण मी पण थोडं टेस्ट करून बघतो कसं बनलंय ते, नाही का. एवढंच आहे. चांगलं बनलंय रे. नाही खरंच चांगलं बनलंय, खोटं नाही बोलतो. हा? छान बनलं. हे दादाला ठेवू थोडंसं. फ्रीज मध्ये ठेव थंड कर. दादा पण आपलं नाव काढेल ना बाई, हे आपण बनवलंय. त्याला ठेवू थोडंसं, नंतर येऊन तो पिईल तरी. ठेव ठेव जरा. हे तुम्ही पण तुमच्या घरी ट्राय करू शकता, काय जास्त अवघड नाहीये. बोरबॉन चॉकोबार मिल्कशेक असंच प्रयोग केलेला, तो यशस्वी झाला नाही का. असंच नवीन नवीन मी काहीतरी ट्राय करतोय बनवायचं. जमलं तर ठीक, नाही जमलं तर पुढे प्रयत्न करू, पण पहिल्याच ह्याच्यामध्ये जमतंय मला, पहिल्याच प्रयत्नामध्ये. तर भाई हेच दाखवायला आजचा व्लॉग होता. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्लॉग. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.